नमस्कार, श्री स्वामी समर्थ। मी शर्मिला माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये माझ्या सगळ्या गोड ताईंचं, मैत्रिणींचं आणि यूट्यूब फॅमिलीचं अगदी मनापासून स्वागत करते। आजचा दिवस तुम्हाला खूप छान, सुखाचा, समाधानाचा, आनंदाचा आणि भरभराटीचा जाओ हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। आपल्या हिंदू धर्मामध्ये एकादशी तिथीला विशेष महत्त्व आहे। वर्षातून येणाऱ्या 24 एकादशींपैकी कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला कार्तिकी एकादशी किंवा प्रबोधिनी एकादशी असे म्हटले जाते। या कार्तिकी एकादशीचे आध्यात्मिक आणि धार्मिक महत्त्व हे सर्वात जास्त आहे। या कार्तिक एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू 4 महिन्यांच्या योगनिद्रेतून जागे होतात आणि चातुर्मास हा समाप्त होतो। आषाढी एकादशीला भगवान विष्णू हे योगनिद्रेमध्ये जातात आणि या कार्तिकी एकादशीला ते योगनिद्रेतून जागे होतात आणि म्हणून या एकादशीला देवउठणी एकादशी असेही म्हटले जाते। परंतु 2025 मध्ये ही कार्तिक एकादशी 2 दिवस असल्यामुळे सर्वांना प्रश्न पडला आहे की या कार्तिकी एकादशीचं व्रत नक्की कधी करावं। तर पहा, ही कार्तिकी देवउठणी एकादशीचा प्रारंभ 1 नोव्हेंबरला सकाळी 9:11 सुरू होणार आहे आणि 2 नोव्हेंबरला सकाळी 7:31 समाप्त होणार आहे। त्यामुळे उदय तिथीनुसार आपल्याला 2 नोव्हेंबरला म्हणजेच रविवारी या कार्तिकी एकादशीचं व्रत करायचं आहे। कारण जी तिथी सूर्योदयाने पाहिलेली असते ती आपल्याकडे ग्राह्य धरली जाते। म्हणजेच एकादशी तिथी आदल्या दिवशी सुरू झाली असली तरी दुसऱ्या दिवशीचा सूर्योदय पाहिला असेल तर ती तिथी आपण पाळत असतो। आणि जर तुम्ही कॅलेंडरवरती पाहिलं तर सूर्योदय पाहिलेल्या तिथीवर भागवत धर्माचे ध्वजचिन्ह दिसून येते। भागवत धर्म पाळणारे वारकरी बांधव यालाच भागवत एकादशी असे म्हणतात। आता ज्यांना वैदिक धर्माचं ज्ञान आहे, जे ऋषीमुनी आहेत, कर्मकांड करणारे योगी, स्मार्त एकादशीला म्हणजे शनिवारी जी स्मार्त एकादशी आहे तर त्या एकादशीचं व्रत करणार आहेत। आणि वैष्णव म्हणजे जे विष्णू भक्त आहेत, आपल्यासारखी जी संसारी लोक आहेत तर ते सूर्योदय पाहणारी तिथी ग्राह्य धरतात आणि ते भागवत एकादशीचं व्रत करतात। म्हणून सर्व विष्णू भक्तांनी स्मार्त एकादशीला विष्णू पूजा करावी। मात्र एकादशीचे व्रत हे भागवत एकादशीला म्हणजेच 2 नोव्हेंबरला आपल्याला करायचं आहे। परंतु तुम्ही या देवउठणी एकादशीला जे काही उपाय करणार आहात, ज्या काही सेवा करणार आहात तर त्या तुम्ही शनिवारी 1 नोव्हेंबरला आणि रविवारी 2 नोव्हेंबरला या दोन्ही दिवशी करू शकता। कारण शास्त्रानुसार हे दोन्ही दिवस उपाय आणि सेवा करण्यासाठी खूप प्रभावी मानले जातात। कार्तिकी एकादशी ही वर्षातील सर्वात मोठी एकादशी मानली जाते। या एकादशीच्या दिवशी आपण व्रत केले तर वर्षाच्या सर्व एकादशींचं पुण्य आपल्याला प्राप्त होतं। ज्या प्रकारे आषाढी एकादशीला पंढरपूरला वारी जाते, या कार्तिकी एकादशीला सुद्धा पंढरपूरची वारी जी आहे ती जात असते। आणि म्हणूनच या कार्तिकी एकादशीचं व्रत अगदी लहान मुलापासून ते मोठ्यांपर्यंत सर्वजण करत असतात, जेणेकरून आपल्याला वर्षातील सर्व एकादशीचं पुण्यफळ प्राप्त होतं। भगवान विष्णूंचा आशीर्वाद हा देखील आपल्याला प्राप्त होतो। धार्मिक दृष्टीने देवउठणी एकादशी ही अत्यंत महत्त्वाची तिथी असल्याने या दिवशी काही प्रभावी सेवा आणि उपाय केले जातात। आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे। देवउठणी एकादशीला तुम्ही उपवास नाही केला तरी चालेल, परंतु आईने मुलांसाठी इथे लावा असा एक दिवा। हा दिवा लावल्यामुळे मुलांचे सर्व दोष, संकट, विघ्न, अडचणी नष्ट होऊन अभ्यासामध्ये प्रगती होते, नोकरीमध्ये भरभरून यश मिळेल, मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होईल। तर असा हा दिवा कुठे लावायचा आहे, कोणत्या वेळेत लावायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। चॅनेलवरती पहिल्यांदा नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा।
आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तो उपाय तुम्ही शनिवारी किंवा रविवारी केव्हाही करू शकता। हा उपाय शनिवारी करणार असाल तर शनिवारी सकाळी किंवा संध्याकाळी हा मुलांसाठी दिवा लावायचा आहे आणि रविवारी करणार असाल तर रविवारी सकाळीच हा उपाय करायचा आहे। सकाळी 9:30च्या अगोदर तुम्हाला मुलांसाठी हा दिवा जो आहे तो लावायचा आहे। रविवारी संध्याकाळी एकादशी तिथी संपणार आहे म्हणून संध्याकाळी न करता तुम्ही सकाळीच करू शकता। या कार्तिकी एकादशीच्या दिवशी मुलांसाठी हा दिवा लावायला विशेष महत्त्व आहे, कारण दिवा हा ज्ञानाचं, सकारात्मकतेचं आणि ज्ञानाचं प्रतीक आहे आणि हा अंधार दूर करतो। तसेच हा दिवा मुलांसाठी लावल्याने मुलांच्या आयुष्यात सकारात्मकता येते आणि त्यांना सुख, शांती, समृद्धी प्राप्त होते। तसेच मुलांसाठी हा दिवा लावल्याने मुलांना देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि मुलांच्या जीवनातील सर्व समस्या या दूर होतात। प्रत्येक आईवडिलांना आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्याची काळजी असते। आपल्या मुलांनी खूप शिकावं, त्यांना प्रत्येक क्षेत्रात भरभरून यश मिळावं, ते कोणत्या क्षेत्रात मागे राहू नयेत यासाठी आईवडील, मुलं भरपूर प्रयत्नसुद्धा करतात। परंतु कधीकधी मुलांनी किती प्रयत्न केले तरी मुलांना हवं तसं यश मिळत नाही। मुलं जो काही अभ्यास करतात तो त्यांच्या लक्षात राहत नाही, त्यांचं अभ्यासात मन लागत नाही, कोणतीही गोष्ट मुलांच्या मनासारखी घडत नाही, ते सतत हट्टीपणा करत राहतात, मुलांवरती संकट, अडचणी, अडथळे येत असतात। जर तुमच्याही मुलांच्या आयुष्यामध्ये असतील तर हा तुम्ही उपाय नक्कीच देवउठणी एकादशीला करायचा आहे। मुलांनी मुलींसाठी दोघांसाठी करायचा आहे। जर तुमच्या घरामध्ये 2 मुलं असतील तर हा उपाय कसा करायचा, किंवा तुमची मुलं बाहेरगावी असतील शिकायला तरी हा उपाय कसा करायचा मी तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओच्या शेवटी। तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं, अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल आणि हळद टाकून स्नान करायचं। मुलांच्या अंघोळीच्या पाण्यामध्येच आपल्याला या वस्तू टाकायच्या, यामुळे आपल्यामध्ये काही नकारात्मक ऊर्जा असेल तर ती निघून जाते आणि आपलं शरीर, मन, आत्मा शुद्ध आणि पवित्र होत असतो। यानंतर शुभ्र कपडे परिधान करायची, स्वच्छ कपडे परिधान करायची, आपल्या देवघरातील देवांची विधिवत पूजा करायची। भगवान विष्णूंची जर मूर्ती असेल तर अभिषेक करायचा, फोटो असेल तर पुसून घ्यायचा छान, आणि नंतर त्यांना पिवळी फुलं, पिवळ्या रंगाची मिठाई अर्पण करायची। धूप दीप लावून, अगरबत्ती लावून वातावरण प्रसन्न करायचं आणि नंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे। उपाय करण्यासाठी तुम्हाला एक दिवा लागणार आहे। दिवा हा तुम्ही कोणत्याही धातूचा घ्या, स्टीलचा, मातीचा किंवा मग कणकेचा दिवा घेतला तरीसुद्धा चालेल। या दिव्यामध्ये आपल्याला 9 वातींची एक वात तयार करून लावायची आहे। एकसारख्या 9 लांब कापसाच्या वाती घ्यायच्या आणि ती त्या दिव्यामध्ये टाकायची आहे आणि त्या दिव्यामध्ये तुम्हाला मोहरीचं तेल घालायचं आहे। मोहरीचं तेल तुमच्याकडे नसेल तर मग तुम्ही तिळाचं तेल घातलं तरी चालेल। मोहरीचं तेल आणि तिळाचं तेल हे नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी खूप प्रभावी मानलं जातं, म्हणून या दोन्हीपैकी जे आहे ते तुम्हाला दिव्यामध्ये घालायचं आहे। आणि नंतर हे मग तुम्ही हे दोन्ही तेल तुमच्याकडे नसतील तर तुमच्याकडे जे तेल घरात आहे ते तुम्ही वापरलं तरी चालेल। यानंतर आपल्याला एक प्लेट घ्यायची, प्लेटमध्ये थोडेसे तांदूळ ठेवायचे आणि तांदळावरती तुम्हाला हा दिवा ठेवायचा आहे। यानंतर हा दिवा आपल्याला आपल्या देवघरामध्ये ठेवायचा। दिव्याची वात ही देवांकडे असेल अशा पद्धतीने हा दिवा ठेवायचा आहे। दिव्याला हळद, कुंकू, अक्षदा, फुलं अर्पण करायची, धूप दीप अगरबत्ती ओवाळून घ्यायची आणि तिथेच बसून तुम्हाला 16 वेळा कनकधारा स्तोत्राचं पठण करायचं आहे। जर तुमची मुलं मोठी असतील तर मुलांकडून तुम्हाला ही सेवा करून घ्यायची आहे। आणि बघा, कार्तिकी एकादशीला कनकधारा स्तोत्राची सेवा ही सर्वात मोठी आणि प्रभावी सेवा मानली जाते। या सेवेने मुलांच्या आयुष्यातील सर्व अडचणी दूर होतात। ही सेवा करून झाल्यानंतर एक तुळशीपत्र घ्यायचं आणि मुलांच्या हातामध्ये द्यायचं आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र म्हणत हे तुळशीपत्र मुलांच्या हातून श्री विष्णूंना अर्पण करायचं आहे।
भगवान विष्णूंची मूर्ती किंवा फोटो तुमच्या देवघरामध्ये असेल किंवा बाळकृष्णांची मूर्ती प्रत्येकाच्या घरात असते, तर तिथे देखील तुम्ही तुळशीपत्र अर्पण करू शकता। यानंतर दोन्ही हात जोडून तुम्हाला मुलांच्या आयुष्यातील सर्व समस्या दूर होण्यासाठी, मुलांची प्रगती होण्यासाठी मनोभावी प्रार्थना करायची आहे। आता जर तुमच्या घरामध्ये 2 मुलं असतील तर 2 मुलांसाठी तुम्हाला वेगळे दिवे लावायचे आहेत आणि जर मुलगा किंवा मुलगी बाहेरगावी असेल शिकायला तर आई किंवा वडिलांनी हा उपाय मुलांसाठी केला तरी चालतो। आता ही सर्व सेवा करून झाल्यानंतर हे दिवा जो आहे मुलांसाठी देवघरामध्ये ठेवला तर तो तिथून उचलायचा आणि आपल्या घरामध्ये जी तुळस असते त्या तुळशीपाशी नेऊन ठेवायचा आणि पुन्हा एकदा मुलांच्या आयुष्यातील समस्या दूर होण्यासाठी तुम्हाला मनोभावे प्रार्थना करायची। दिवा विझल्यानंतर त्या दिव्यामध्ये ज्या काही वाती असणार आहे त्यामध्ये 2 कापूरवड्या टाकायच्या आणि तो कापूर आपल्याला प्रज्वलित करून त्याचा धूर संपूर्ण घरामध्ये फिरवायचा। तर अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय आहे तो करायचा आहे देवउठणी कार्तिकी एकादशीला। प्रत्येक आईने या आपल्या मुलांसाठी करायचं आहे। खूप प्रभावी उपाय, नक्की करा हा उपाय। जर तुम्ही केला तर मुलांची आयुष्यात खूप प्रगती होईल आणि सकारात्मक बदल देखील घडून आलेले दिसतील। त्यांच्या आयुष्यातील सर्व समस्या दूर होऊन त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होईल भरभरून अशी। जर तुमच्या घरात सुतक असेल तर हा उपाय तुम्हाला करता येणार नाही आणि स्त्रियांना मासिक धर्म असेल तर घरातील मुलांनी किंवा वडिलांनी हा उपाय केला तरी सुद्धा चालेल। तर बघा, ही अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती। व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा। चॅनेलवरती जर पहिल्यांदा नवीन आला असाल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा। चला तर मग आजच्या व्हिडिओचा इथे सेंड करते। उद्या अशाच छानशा माहितीसोबत पुन्हा नव्याने भेटू। सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि देवउठणी कार्तिकी एकादशीच्या खूप साऱ्या शुभेच्छा। भगवान श्री हरी विष्णू तुमच्या मनातील सगळ्या इच्छा पूर्ण करू।